वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मित्रांनो, आपण आता निघालोय त्र्यंबकेश्वर मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. तर चला निघूयात. इथं आल्यानंतर प्रचंड भयंकर मोठी लाईन होती आणि इथं दोन टाईपच्या लाईनी होत्या. एक लाईन होती 200 रुपयावाली आणि एक लाईन जी होती ती रेग्युलर लाईन होती. तर चला बघूयात आता आपण पुढच्या कोणत्या लाईनीमध्ये लागायचं. तर मग आपण पुढे फ्रीवाल्या लाईनमध्ये लागलो. इथं लाईन इतकी भयंकर होती की लोक घंटापासनं लाईन संपायची वाट बघत होती आणि हा आपला एक छोटासा श्वान इथं मस्तपणे झोपला होता. हर हर महादेव. मित्रांनो नमस्कार, ओम नमः शिवाय. आणि आज आपलं दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा अनुभव जर तुम्ही विचारला तर एकदम मस्त होता. जवळपास आम्ही 5 तास या मंदिराच्या लाईनीमध्ये थांबलो होतो, पण 5 तासानंतर जो दर्शनाचा अनुभव होता तो एकदम फॅन्टॅस्टिक होता. आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर मंदिराचं जर आपण हिस्ट्री जर ओव्हरऑल बघायला गेलं तर या ठिकाणी 17व्या शतकामध्ये नानासाहेबांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आणि हे जे मंदिर हे प्राचीन हजारो सालापासून हे मंदिर, याचा उल्लेख शिवपुराणामध्ये आणि खूप साऱ्या पुराणांमध्ये पण आपल्याला बघायला भेटतो. हे मंदिर जे आहे ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा त्रिदेवांची पूजा केली जाते. आणि इथं आल्यानंतर असं म्हटलं जातं की कालसर्पदोष निवारण झालं, पितृदोष निवारण झालं आणि खूप सारे जे ग्रहांचे दोष आहेत ते इथं आल्यानंतर दूर होतात. त्यामुळे इथं भाविक जे आहेत ते लांबून लांबून या ठिकाणी येतात. आणि हे जर मंदिर तुम्ही पाहायला गेलात तर ब्रह्मगिरी पर्वताच्या बॅक साईडला हे मंदिर आहे. आणि इथं भयंकर पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत. इथं आल्यानंतर मला ते जाणवले. आणि इथला जो दर्शनाचा अनुभव आहे तो अतिशय सुंदर होता. अतिशय थांबून व्यवस्थित दर्शन करायला भेटलं. जवळपास इथं 5 ते 6 तासामध्ये लाईनीत आम्ही थांबलेलो होतो. उज्जैन आणि ओंकारेश्वरला जेवढी गर्दी असते तेवढी इथं गर्दी नव्हती. पर्टिक्युलरली मला मंदिराचं मॅनेजमेंट झालं, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर झाला तो थोडासा ठेवला जाऊ शकत होता. आणि त्याचबरोबर मंदिराचं जे ओव्हरऑल मॅनेजमेंट आहे ते इथं अजून बेटर परफॉर्म करू शकतं, म्हणजे अजून बेटर होऊ शकतं असं मला तरी वाटतं. कारण की आपण ज्या वेळेला बाहेरच्या ठिकाणी ज्योतिर्लिंगांच्या इकडे जातो तर तिथं ओव्हरऑल मॅनेजमेंट जे असतं ते खूप चांगलं असतं. इथं पण मॅनेजमेंट चांगलंच आहे, पण मला असं वाटतं की अजून बेटर होऊ शकतं. जेणेकरून 4-4, 5-5 तास श्रावण महिना नसताना, महाशिवरात्री नसताना इथं लोकांना थांबावं लागत होतं आणि लाईन खूपच स्लो जात होती. इथं आपलं मंदिरामध्ये दर्शन खूप मस्त झालेलं आहे आणि इथून आपण आता पुढे निघतोय मित्रांनो. तर इथं दर्शन घेऊन आपण आता आपल्या पुढच्या वाटचालीकडे चाललोय. म्हणजे आता आपल्याला टेंट लावायचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्यात. आमच्या सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा विचारूयात की अनिकेत, तुझा एक्सपिरियन्स दर्शनाचा कसा होता? मंदिराचा दर्शनाचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. 4-5 तास लाईनीमध्ये थांबलो होतो आम्ही. आधी ज्यावेळेस कळलं की 4-5 तास, 2-3 तास लागतील, पण नंतर आम्ही 5-1 तास लाईनीमध्ये थांबलो. पण ज्यावेळेस दर्शन झालं तर पूर्ण थकवा आमचा निघून गेला आणि आता एकदम मस्त प्रसन्न वाटतंय आणि एकदम छान दर्शन झालं. स्वप्नील, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? पहिल्यांदा 5 तास एवढे लाईनीला थांबलो असेल, पण दर्शन घेतल्यानंतर खूप असं फील झालं, एनर्जेटिक, भारी. तर स्वप्नील आयुष्यात पहिल्यांदा 5 तास दर्शनाच्या लाईनीत थांबला होता. मी पण पहिल्यांदा थांबलो होतो. अनिकेत आणि आम्ही सगळे 5 तास लाईनीमध्ये थांबलो होतो. शिवम, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मस्त होता. तर जरसे पाय दुखायला लागलेत पण मजा वाटते आज. कारण 5-5 तास थांबल्यानंतर इथं ओव्हरऑल मंदिर प्रशासनाने बसायची सोय केली होती, पण काही लोकांना बीपी आणि चक्कर पण येत होती आणि लोक इतके वैतागले होते की लोकांच्या लाईनी संपत नव्हत्या. लोक वाट बघत होते की कधी एकदा दर्शन होतंय. सगळ्यांच्या मनातून दर्शनाची जी इच्छा होती अशा प्रकारे भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये मित्रांनो. तोपर्यंत बाय.